ठीक आहे. अध्यक्ष महोदय, खरं तर प्रश्नाला दादा आपण सकारात्मक उत्तर दिलं असतं तरी यांच्यावर काही नियंत्रण राहिलं नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. या विद्यापीठांचे जेवढे काही वसतिगृह आहे, इकडे आता फोर्टचा असेल, कलिनाचा आहे, या सगळ्या विद्यापीठामध्ये ज्या असुविधा आहेत तिथे आता अनधिकृत बांधकाम मोठ्या प्रमाणात व्हायला लागली, त्याच्यावर नियंत्रण राहिलं नाही हे आपण जरा तपासून बघितलं पाहिजे. त्यामध्ये अध्यक्ष महोदय हे गंभीर विषय, कारण महाराष्ट्रातील सगळ्या मुली तिकडे येतात, त्यांच्या सुरक्षेचा विषय केवळ आरोग्याशी संबंधित तर आता जो निर्माण झालेला प्रश्न आहेच, पण त्यापेक्षाही पुढच्या सुरक्षितेचा सुद्धा त्यांचा विषय नेहमी ऐरणीवर आलेला आहे. मला एवढंच विचारायचं या निमित्तानं की अध्यक्ष महोदय, तिथे खरं तर या नियमित या मुलींची, कारण मुलींचं हे आहे वसतिगृह आहे, यांची नियमित तपासणीसाठी तिकडे आरोग्याच्या व्यवस्था आपण करण्याची आवश्यकता आहे की नियमित म्हणजे महिन्याभरातून 2 महिन्यातून त्यांची आरोग्य तपासणी. खरं तर हे पाईप लाईन फुटल्यानंतर पाण्याला याची तक्रार द्यायला सुद्धा अध्यक्ष महोदय 4 दिवस काही झालं नाही. 4 दिवस मुली विरोध होत्या सगळ्या त्या ठिकाणी, त्यामध्ये अनेक मुलींना त्रास होता. म्हणून मला 3 तिकडे प्युरिफायर लावले होते, 4 साठी 15-20 दिवस लावले. काय लागत होतं 4 प्युरिफायर लावायला? आणून बसवायचं ना शॉर्ट टेंडर नोटीस काढून. म्हणून मला एवढंच सांगायचं या संदर्भात की आपण हे जे निदर्शनास आलं, कुलगुरूंच्या निदर्शनास का आलं नाही, त्यांनी तातडीनं का कारवाई केली नाही, ठीक आहे आपण आता व्यवस्था केली, पण हे यावर नेहमीसाठी असे प्रश्न या वसतिगृहामध्ये नेहमी तक्रारी येत असतात. माझ्याकडे यापूर्वी सुद्धा 5-6 तक्रारी त्या संदर्भातल्या आलेल्या आहेत. तर कायमस्वरूपी काहीतरी याच्यावर करा उपाय की तिकडे कमी काय आहे, मॅनपॉवर कमी आहे तिकडे. आपल्याकडे या विद्यापीठामध्ये मी कालच आपल्याशी चर्चा करताना म्हणालो की इकडे साफसफाईसाठी माणसं नाहीत आपल्याकडे, कारण आपण म्हणजे शिक्षकेतर कर्मचारीच भरले नाहीत. तर हे सगळ्या गोष्टी आपण तातडीनं करण्यासाठी एक कायम ठोस उपाययोजना करावी अशी माझी मागणी आहे अध्यक्ष महोदय.